28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। रात्री 11 पर्यंत बैठका, सकाळी 7 ला रुग्णालयात हजेरी। सुनेत्रा पवारांच्या ऍक्शन मोडने बीडला दिला नवा विश्वास। घड्याळाच्या काट्यांनी रात्री 11 वाजल्याचे सांगितले तरी गुरुवारी बैठका सुरूच होत्या। प्रशासनाशी विकासकामांचा आढावा, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा, नागरिकांच्या अडचणी आणि अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी नेमके 7 वाजता उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाल्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ऍक्शन मोड ने त्यांनी खऱ्या अर्थाने बीडचे पालकत्व स्वीकारण्याची भावना बीडकरांच्या मनात दाटून आली आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःहून बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले होते। त्यानंतर ज्या झपाट्याने त्यांनी विकासकामांना गती दिली, मोठ्या निधीला मंजुरी मिळवून दिली आणि प्रशासनाला कामाला लावले, त्यामुळे बीडकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या। त्यांच्या अकाली निधनानंतर हा विकासाचा वेग कायम राहील का? सुरू असलेल्या कामांचे काय होईल, अशी चिंता अनेकांच्या मनात होती। या दौऱ्यामुळे जिल्ह्यात अशी भावना व्यक्त होत आहे की बीडच्या विकासाचा धागा तुटू दिला जाणार नाही। सुनेत्रा पवार यांनी केवळ पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेली नाही, तर ती कृतिशील आणि परिणामकारक पद्धतीने पार पाडण्यास सुरुवात केली आहे। त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे बीडकरांच्या अपेक्षांना पुन्हा नवी पालवी फुटल्याचे बोलले जात आहे। पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट।